बोलले ना. मग आता बघा, लग्न सगळ्या पोरींची झाली म्हणतात, लफडी सगळ्या पोरींची असतात, सगळ्या पोरींची लफडी. मग आता बुवा कोण एंगेज तुम्हाला विदाऊट एंगेज भेटणार नाही, म्हणून बघा कशी कटिंग देते. आता मी बहीण आहे की नाही तुमची, मग आता मी बहीण भावाला काय सांगते, अरे मेल्या जेव्हा वय होता तेव्हा केलाच नाही ना, आता पोरीसाठी मरतो अशी बहीण सांगते बघा कशी. मग भावाला दम देते, अरे गावातल्या पोरींची लग्न झाली, त्यांच्या नवऱ्यात सारी मग्न झाली. बघा आपला इथं बसून कसा लिहितो आपण माहिती ना. मग गावातल्या पोरींची लग्न झाली, मग त्यांच्या नवऱ्यात मन त्यांची मग्न झाली. मग आता झाली का तू राहिला घाय, आता झाली का ह्याला लय घाय. मग भाऊ राया आता पोरगी एक पण भेटत नाही. आता लग्नाला घाई झाली, वय होता तेव्हा बसलाच ठोकीत. ठोकीत म्हणजे बांबू ठोकीत हो. आणि आता लग्नाची घाई झाली, असा नसतो बुवा. मग आता झाली का लग्नाची घाय, पण भावा पोरगी एक पण भेटत नाही, असं आपलं उत्तर असतो. नंतर बुवांचा गण, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून फास्ट घेते, कारण मला मोठा विषय बोलायचा आहे. आज माझी सगळी युट्यूबकर मंडळी आलेली आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करत आहे या ठिकाणी. तर बुवांनी गण गायला, भीड़ में तन्हाई में मुझे तुम याद आते हो. सुंदर गण, सुंदर. मग बुवा तुमच्या एवढं नाही, तुमचं लिखाण अप्रतिम होतं, पण एक त्याला साजेशी अशी सुंदर छोटीशी कटिंग लिहिली आहे बघा. हर्षली ही वसुंधरा, सुटलाय हा मंजुळ वारा, बरसती मेघांच्या धारा, गणराज माझा येतो घरा, गणराज माझा येतो घरा. या ठिकाणी शाहीर संदीप मोरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अर्थात शक्तिवालीला बक्षीस देणार. बुवा तुम्हाला मानाचा मुजरा आणि म्हणून सुंदर अशी छोटीशी कटिंग दिलेली आहे. त्यानंतर मी किशोर साळस बुवांना एवढंच सांगेन, उत्तम वारी, सुंदर कॉमेडी आणि जे बोलणं आहे, जे तुमचे एक्सप्रेशन्स आहेत अप्रतिम आहेत, मानलं पाहिजे. सगळं छान होतं, पण एक जिथं हुटी टाकलात ना, प्रश्न पडत नाही. हे जे तुम्ही काय गायलात ना, नदीच्या काठी होतात भेटी,
हा बुवा नाही बघा सुराचा दिसतोय गुराखी गुराचा बुवा नाही बघा सुराचा दिसतोय गुराखी गुराचा बघा सुराचा दिसतोय गुराखी गुराचा बुवा नाही बघा सुराचा दिसतोय गुराखी गुराचा आवाज पाहिजे चालण्याचा आवाज पाहिजे चालण्याचा
मिनिटं आणि घ्यावीच लागणार आहेत. तर मी माझ्या बारीच्या सुरुवातीला आणि सगळ्यांचे कॅमेरे ऑन होऊ देत यूट्यूबवाल्यांचे. कारण कसं आहे ना की गैरसमज लगेच पसरतो, पण त्या गैरसमजावरचं स्पष्टीकरण हे आज या रणांगणात आणि या माझ्या कोकणकरांसमोर मी तेजस पवार देणार. आज नीट ऐकायचा आहे हा विषय आणि कोणी जर कमेंट पास केली तर आमची माणसं आजूबाजूला उभी आहेतच, याचं लक्षात ठेवायचं, याचं भान ठेवायचं आहे. तर रसिका हो मला सांगा, एक नकोय ना कशाला बोलताय, मी काही
योगेश रामदास भाई कदम, कट्टर समर्थक समाधान कदम, सतीदादा निकम, रोशन आंबरे, सगळ्यांना नाचवणारा मी 2 मिनिटं. तुम्ही खाली बसा बोला जरा. 500 रुपये आलेला आहे. मी मगाशी सांगितलेलं सतीदादा निकम पुढे आहे. आपण कुठल्या पक्षाचा प्रचार वगैरे करत नाही. जे हवं ते त्यांच्याकडून मला अशी बक्षीस आलेली आहे 500 रुपयाची. 2 मिनिटामध्ये मी संपवणार. उगाच 10 मिनिटं माझी घेतला. हा, एक गाणं पक्षाचं गाणार आहे. मगाशी ते गायलं, आता हे गाणार. पक्ष एकच. कुठला कुठला म्हणून म्हणायचं आहे सतीदादा निकम पुढे. हो आम्ही सैनिक सेनेचे ही माझ्या गावाची डोकी आहे. हो आम्ही सैनिक सेनेचे अण्णा बाळासाहेबांचे. हो आम्ही सैनिक सेनेचे त्या बाळासाहेबांचे. भक्त आनंद मठाचे, भक्त आनंद मठाचे. न योगेश दादा शिंदे गटाचे. भक्त आनंद मठाचे, शिंदे कार्यक्रमाचा शेवट करण्यापूर्वी तोंड देऊ काय? देऊ काय? गोड आहे. उशीर तर झालेलाच आहे. आपल्या बारीला उशीर झाला ना. हा, आयोजकांचं पण मान राखलं पाहिजे. कारण पुन्हा पुन्हा ह्या हॉलमध्ये आपल्यासारख्या कलाकारांना स्थान मिळालं पाहिजे. मामा बरोबर ना हो? बघा मामा. हा, आणि खरंच हे मगाशी जो काही प्रकार घडला दादा हा योग्य नाही, अयोग्य आहे. तुम्ही जे काही गोष्ट केलात तुम्ही माफी मागितलात, पण अशा गोष्टी घडवू नका. हे चांगले नाही जरा. बरोबर ना? आपल्या ह्या कलेला गालबोट लावण्याचा कोणी प्रयत्न करू नका. बाई बरंच मला काय बोलले आहे त्यांना मी सांगतो बरोबर नंतर कधीतरी. म्हणून गौरवीची माझ्या काट दिलेली आहे. तुझे लग्ज दिलो पी सजती बघ सारे पडतात पावसाची सर. दिल्या वचनाचा विचार कर. प्रेम आहेचे तुझ्यावर काही नात आपलं अजरावर. प्रेमाची परत एकदा तोडून तुम्हाला परत फेड करतो म्हणून म्हणायचं आहे. आणि काय सुराबिराचं ज्ञान मला जे म्हणतात का तुम्ही स्वतःहून बाई काय सांगतात त्याचे बाई काय स्वतःहून सांगतायत की सनद बुवासारखी अप्रतिम बारी कोण करत नाही. कोण म्हटल्या? त्या म्हटल्या. आपला आवाज नसला ना तरी आपला कोकणात आवाज आहे म्हणून म्हणायचं आहे. अगं राधे तू आता विचार कर. नको प्रेम तुझही वरच्यावर. अगं राधे तू आता विचार कर. नको प्रेम तुझही वरच्यावर. दिसते चोळी तुला सुंदरी पर कर. कधी घातला काय? दिसते सुंदरी तुला
अंगणा